हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 321. आजची तारीख आहे 14 जानेवारी 2015. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. रिझल्ट आज पण नाही लागला. कालच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पण मी हाच म्हणलं होतं का रिझल्ट आज पण नाही लागला. पण आज मला रिझल्टबद्दल एक चांगली गोष्ट माहीत पडली की 15 ते 20 तारखेच्या दरम्यान रिझल्ट लागणार आहे. म्हणजे सेकंड वीक ऑफ जानेवारी अजूनपर्यंत कन्फर्म नाही. कारण 15 म्हणजे उद्या गुरुवार शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. सो इट्स काइंड लाईक सेकंड वीक ऑफ जानेवारी 4 दिवस येते आणि थर्ड वीकचा 1 दिवस येते. डज मॅटर. नाही सॉरी, थर्ड वीकचे 2 दिवस येते. ॲक्च्युली वीक स्टार्टेड होते फ्रॉम संडेपासून स्टार्ट होते. हप्त्याची सुरुवात कोणत्या दिवशीपासून होते? संडे, मंडे, सॅटरडे की ट्यूजडे? मंडे, संडे, संडे. बट ॲक्च्युली इट स्टार्ट फ्रॉम संडे. सॅटरडे, संडे, मंडे, ट्यूजडे. विच वन इज? हप्त्याची सुरुवात मंडे नाही, संडेला होते. मंडे का संडे सांग? ॲक्च्युली इट्स संडे. तर आज काय झालं? आज काही नाही. असं काय उठलो, पाणी मारलं 10 वाजेपर्यंत. 10 वाजता जिमला गेलो. 11 वाजेपर्यंत जिम मारली, चेस्ट मारली, काफी खिचला. आज एकटाच होतो मी. आज तिथं आल्यानंतर घरी कपडे धुतले. यांनी फोन केला का ये म्हणे लग्नाला, बट गिव्ह कारण मी कपडे टाकले होते धुवायला ऑलमोस्ट, त्यामुळे मला टाईमच नव्हता. त्याच्यानंतर 2-2:30 वाजून गेले. नंतर मग यूट्यूबचे व्हिडिओ पाहत बसलो संध्याकाळ वाजेपर्यंत. 5 वाजता पाणी, साफसफाई वगैरे केली. देन आता तोंड हात धुतले आणि बसतो. थोडंसं वाटून राहिलं कुठेतरी बाहेर जावं. तर मिनटाला फोन करत होतो. फोन लावून राहिला. मग विशालला फोन केला. म्हणलं विशालला फोन करून का सांगू? म्हणलं का म्हणलं येऊ का म्हणलं त्याच्या घरी. बस फोन केला म्हणे येऊन जा अरे मग आज ऐकून दे. हो ते तो घाईमध्ये असं ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, मी चालला गेलो. दिसले का श्रुतिका आणि म्हणजे काहीतरी मला वाटलं का फर्स्ट टाईम मूवीचा प्लॅन बनला. बट अदर दॅन यांना कुठे बाहेर जायचं आहे. मग विचारलं की आज सेकंड इयर ॲनिव्हर्सरी ऑफ विशाल आणि श्रुतिकाची. 2 वर्ष झाले त्यांच्या रिलेशनशिपला. तर म्हणजे हा स्टार्ट होता. ॲक्च्युली प्रपोज तर 26 जानेवारीला केला होता. बट 12 जानेवारीला आपण हे झालं होतं एक ट्रायल. आय डोंट नो, समथिंग लाईक दॅट. मग काही नाही. देन नथिंग वॉज हॅपन. एव्हरीथिंग इज गॉन फेअर. काही नाही, गेलो कॅफेमध्ये, पिझ्झा खाल्ला. 4 पिझ्झे खाल्ले. जी गोष्ट चांगली असते ना, ती कमीच असली चांगली असते. जी गोष्ट जास्त राहते ते बिलकुल चांगली नसते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, बहुत ही चांगले लक्षात ठेव. आणि हे प्रत्येक गोष्टीसोबत लागू होते, प्रत्येक थिंगसोबत लागू होते की नेहमी कोणती पण गोष्ट, जाऊ तो टाईम असो किंवा फूड असो किंवा कोणाचा साथी असो किंवा एक समथिंग स्पेशल मोमेंट असो, तो जे काय आहे ते कमी असलं ना तर चांगलं असते. जर ते जास्त असेल ना तर ते चांगलं नसते. म्हणजे तो लिस्टमधूनच गायब होऊन जातो. लाईक तुम्हाला गुलाबजामुन खूप आवडते. तुम्ही एका लग्नात गेले आणि एक गुलाबजामुन भेटला. हार्डली तुम्हाला एकच भेटला आणि तो एकच एवढा टेस्टी वाटला तुम्हाला, बहुत टेस्टी. पण दुसरं लग्न आलं आणि ते तुम्हाला गुलाबजामुनच भेटले अगेन तेवढे. मग तुम्ही बकाबक खाल्ले. त्याची टेस्टच गायब झाली यार. बस खाल्लं म्हणून खाल्लं, पण त्याची टेस्टच गायब झाली. 12-13 गुलाबजामुन खाल्ले बट काही वाटलं नाही. बट ते एक गुलाबजामुन खाल्लं तर त्याची टेस्ट कशी माइंडमध्ये आहे. बट ते 12-13 गुलाबजामुन खाल्ले, काही नाही, काही मॅटर करत नाही. असं प्रत्येक गोष्टीसोबत लागू होते. कोणाचा साथीदार, जसं कोणाचे फिलिंग्स कमी वेळेसाठी चांगली असते, जास्त वेळेसाठी बोर वाटायला लागते.
म्हणजे प्रत्येक गोष्टीसोबत लागू होते. त्यामुळे आता 35 एपिसोडमध्ये आज काही जास्त खास आहे नाही. सो धिस इट. आज खूप पोट भरून खाल्लं आहे जेवण. ॲक्च्युली माझं जेवण खूपच चांगलं होतं आहे आणि पचन खूप कमी होत आहे. पण मी खेळायला तर नाही चाललो आहे, त्यामुळे माझं जिममध्ये जेवढं काय हार्ड होतं तेवढं. आणि देन हे काय घरच्या कामात वगैरे माझं समजा जर उद्या रिझल्ट लागला, उद्या परवा, तर मी फोन करेन IGTR वाल्यांना यांच्या लाँग टर्म कोर्सेससाठी. तर मला वाटतं यांचे जुलैमध्ये होते, जुलै किंवा जून जुलैमध्ये. तर तोपर्यंत मी प्रतीकसोबत कॉन्टॅक्ट करून त्याच्या ब्रोकरसोबत एक वर्धेमध्येच MIDCमध्ये पाहून घेतो कुठे जॉब वगैरे. हार्डली 7-8 हजार रुपये भेटले, हार्ड इनफ. आपला खर्च तर वाचते, तेवढंच चांगलं आहे. अजून काही नाही, म्हणजे रिझल्ट लागला. बरोबर मुंबई अजूनही विचार आहे जायचा, बट राईट नाव नीड टू वेट. जोपर्यंत आपण लायबल होत नाही मुंबईमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी, तोपर्यंत आपण हे डिसिजन घेऊ शकत नाही. तुला बायनरी कोड बनवण्यासाठी होल लाईफ आहे, पण त्याला विझवण्यासाठी किंवा त्या बायनरी कोडला डिस्ट्रॉय करण्यासाठी जस्ट एक मोमेंट आहे. तू मुंबईला जाशील, गिवअप करून येशील, बायनरी कोडचं पूर्ण भविष्य तुझ्या ह्याच्यावर आहे आणि तू डिस्ट्रॉय करून येशील, एव्हरीथिंग इज गॉन, नथिंग लेफ्ट. बट यू शूड प्रॉबब्ली विचार करून करशील का कशा प्रकारे करायचं आहे हे. हां, तर तुला माहीत कळेल. तर असं नाही होणार ते. सो या प्लॅन तर हाच आहे. काय नाही, आता डिझायनिंग कोर्स करायचा. डिझायनिंग कोर्स चांगलं प्लेसमेंट काकाची नाही तर मोठे वडील आहेच लावून देण्यासाठी ऑफकोर्स. आणि माझ्यासाठी जॉब करणं काय खूप जास्त किंवा जॉब मिळणं एवढं काही मुश्किल नाहीच आहे. आणि वरून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण स्टडी करत. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी लागू पण ना करून आलो आहे. रिझल्ट, एव्हरीथिंग स्टॉप्स ऑन रिझल्ट. एव्हरीथिंग डिसाइड ऑन रिझल्ट. रिझल्ट माझा इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर बहुत चांगला गेला होता, कारण तो खूप हार्ड सब्जेक्ट होता ना, त्यामुळे मी त्याची प्रिपरेशन बहुत चांगली केली. अरे बापरे, पेपरच्या वेळेस नाही का 2-3 दिवस तर मी एवढे डायग्राम काढले बहुत. आणि पेपरमध्ये पण बहुत जास्त डायग्राम काढले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचं निघणं आहे. पण मी का म्हणलं, जो सब्जेक्ट खूप सोपी आहे ना त्याच्याकडे मोठं लाईटली घेतलं, खूप लाईटली. थर्मल आहे ना, बहुत लाईटली घेतलं. अरे आपण लिहू शकतो बस, असं करत गेलं. आणि पेपर एवढा काही खास नाही गेला थर्मल, बट एवढाही खास नाही का याचे बॅक लागन. पण चांगलाच गेला. मी म्हणजे पूर्ण डायग्राम थेरी वगैरे पूर्ण लिहिला आहे, न्यूमेरिकल नाही लिहिला आहे, बट पेपर निघण्यापुरताच पूर्ण निघाला आहे. तरी 2 पेपर आहे ना ते बॅक नाही ठेवून आणि काढून घेईन. ऑफकोर्स मला 100% गॅरंटी आहे की यावेळेस निघणारच आहे. तर आहे ते गॅरंटी. तर मग तू कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्टडी काऊन नाही करायचा? येस, कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे थोडा वळावं लागेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळणं म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? तरी स्टडी करणं, स्टडी सुरू कर. समजा जर रिझल्ट फेअर आहे तर भीतीची काही टेन्शन नाही. मी रेकमेंड करतो की समर्थमध्ये कोचिंग क्लासेस सुरू करून घेऊ. समर्थ हे कोणते ट्युशन, म्हणजे इथे आपले जॉब पण सुरू राहते आणि इकडे ट्युशन पण. म्हणजे पूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काय कसं कोणकोणते एक्झाम वगैरे आपल्याला डिझायनिंग कोर्समध्ये जात आहे ना, तर त्याच्यामध्येच बघून घ्यावं कसं आहे काय वगैरे. जोपर्यंत आपण पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वेच्या कोणते फॉर्म वगैरे, लोको पायलटचे कोणते फॉर्म. आता माझा डिप्लोमाचा झाला आहे, बस आता त्याला अप्लाय करण्याचं आहे. प्रवेश आहे, अजून अनुराग भाऊ आहे, खूप सारे जण आहे ॲडवाईस द्यायला आणि खूप चांगले ॲडवाईस देऊ शकते हे लोक. सो या हेज इट. तर उद्या काय प्लॅन आहे? उद्या काहीच नाही. जोपर्यंत रिझल्ट नाही तोपर्यंत मला थोडं राहू दे ना यार. तरी एक पुस्तक घेतो. पुस्तक कोणतं घेऊ? लोको पायलट,
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक्झॅक्टली जायचं कुठं आहे हेच नाही कळत. समजा जर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं पुस्तक घेतलं, ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करते, ओके ठीक आहे, एक्झॅक्टली का कुठे जायचं आहे डिझायनिंग कोर्समध्ये. तर डिझायनिंग कोर्ससाठी बेटा कॅडकॅमकडे जा ना, इकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे काय करताय. हा पण रेल्वेच्या वगैरे कोणते फॉर्म निघाले तर ओके, तर मग रेल्वे असं म्हणणं मग रेल्वेच्या पण आहे. समजा रेल्वेत लागायचं आहे का इंडस्ट्रीमध्ये लागायचं आहे. मला फिल्म बनवायची आहे यार, बस मला फक्त फिल्म बनवायची, बाकी काहीच नाही. मी त्याच्यासाठी जिवंत झालो आहे आणि मी त्याच्यासाठीच मरीन. एनी हाऊ, मी खरं सांगतो ना, माझ्या लाईफमध्ये डेस्टिनीमध्ये काहीतरी टार्गेट अचीव करण्यासाठी जे लागते ना गट्स, ते गट्स दुसऱ्या फील्डमध्ये नाही, ते फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. फिल्म बनवायची आहे बनवायची आहे बनवायची आहे, बस फक्त बनवायची आहे. त्याच्यावर दुसरं काही दिसतच नाही, तिसरं काही दिसत नाही. मी स्वतः कधी स्वप्नच पाहू शकत नाही का मी एका इंडस्ट्रीमध्ये जॉब करून राहिलो आहे. खरंच खरंच सांगतो, लिटरली सांगतो. मी असं सांगू स्वप्न कोणते पाहू, माझ्या ATM मध्ये 10 करोड जमा होईल आणि मी त्याला कशा प्रकारे स्पेंड करेन. हां, सो अशा प्रकारे स्वप्न पाहतो. दॅट इज बुलशिट मॅन, कम्प्लिटली बुलशिट. Who can give you 10 crore for this, spend all this money on stupid stuff? So that is it. You need to learn. That is really impossible thing to achieve this. But why you try to do this? My feelings, destiny tells me to go there and make it movie. तर ते मूवी बनवण्यासाठीच बनलाय, बायनरी कोड तेच, दिस इज इट. त्यामुळे मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्टडी करू तर कशासाठी हेच नाही कळत आहे. तर मला वाटते मी फक्त स्टडी कर, जे भेटलं ते वाच. तो व्हॉट एक्झॅक्टली आय नीड टू लर्न ऑर स्टडी. सो प्रॉबेबली आय एम थिंकिंग इज स्टडी ऑन व्हॉट, स्टडी ऑन रेल्वे, लोको पायलट. येस, लोको पायलटच्या आणि कोणता यार, आय डोंट नो, खूप सारं आहे. बट मला मुंबईला सर्व करण्यासाठी पैसे पाहिजे, बस, बाकी काहीच नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काही नाही, एक सामान्य ज्ञानचं पुस्तक घेऊन घे किंवा समर्थमध्ये, आणि त्याला म्हण का रेल्वेत तसं पाहायचे. म्हणजे आपल्या इकडे म्हणजे ते टाईम पण वेस्ट नाही होणार. म्हणजे फरवरीपासून लावून घेईन. आता म्हणजे 20 तारखेला माझा रिझल्ट लागला तर 20 आणि समर्थसाठी हार्डली 10 दिवस. तर फेबपासून फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, नियर अबाउट 6-7 महिने आहेत. 6-7 महिन्यात आपण खूप काही शिकू शकतो आणि खूप काही कमाई पण करू शकतो. आणि प्लस हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी कंटिन्यू सुरू राहील. म्हणजे एक वेळा मला समर्थकडून कळलं की कशा प्रकारे त्याला करायचं आहे, तर मी त्याला फॉलो करू शकतो ना. औरंगाबादला मी त्याचं सुरू ठेवू शकतो वगैरे वगैरे. फॉर्म भरणं, म्हणजे 6 महिन्यात जे काय आहे ते पेपर देणं, कुठे आहे काय, प्रत्येक पेपर द्यायचा आणि काफी सिरियसली द्यायचा. आपण पढाई करतो ना बस, आणि जिथं भेटन तिथं लागून जायचं. माझा डिप्लोमा निघन, याचा ॲव्हरेज हार्डली निघन 70%. माझे इंटरनल खूप चांगले गेले, बहुत चांगले गेले, बेस्ट ऑफ बेस्ट गेले इंटरनल. तर नियर अबाउट मी होप करू शकतो अबाव 60 तरी, अबाव 60 तर मी करू शकतो. So this is the my artifact episode number 321. Right now we are at Wardha, Maharashtra, and thank you.